सत्तरूपी सेवेकरता निवडलेला भंग, ज्याने भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाबपर्यंत केला, आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्यांच्या बरोबर साक्षात पांडुरंग परमात्म्याने जेवावं हा अधिकारच ज्यांना बालपणीस प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा 4 चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा सुंदर असा भंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल संत संगतीचे काय सांगू सुख. तर या अभंगाद्वारे नामदेव महाराज म्हणतात, आत्ताच्या काळामध्ये एक क्षणभर जर माणसाला संताची संगत मिळाली ना तर वैकुंठामध्ये माणसाला हजारो कल्प राहायला मिळतील का, ज्याला परमार्थामध्ये खरं सर्व सुख म्हणतात. आणि ते सर्व सुख केवळ संताच्या संगतीने मिळतं. एकदा का माणूस संताच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला, त्या माणसाला आपणा सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कुठले स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. संत का श्रेष्ठ आहेत? संत महात्मी जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शेवटी या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. विठाल विठाल संत संगतीचे काय सांगू सुख. नामदेव महाराज म्हणतात, मी संताच्या संगतीचे सुख मी काय वर्णन करू. पहिला प्रश्न असा, नामदेवराय ज्यांच्याबद्दल तोंड भरून कौतुक करतात असे संत म्हणजे कोण? संत कुणाला म्हणावं? एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले. सन्मार्गवर्तिना संत हा तद्रूपेण विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याण करता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. संत महात्मे या विश्वामध्ये आले याला कारण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या परमेश्वराच्या नाम चिंतनाशिवाय जग बुडत चालले, म्हणून आमच्या संत महात्म्याने अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जड जीव, जड जीवांचा कल्याण करण्याकरता आमच्या संत महात्म्याने या विश्वामध्ये अवतार घेतला. आणि म्हणून हा म्हणतोय पांडुरंगाला सांगावा म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने माऊलीला हितगुज विचारण्याकरता अंतर्गाभाऱ्यात नेलं. पांडुरंगाने पुसल्यावर माझी माऊली बोलू लागली, पुसता संगीन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. सांगितलं देवा मला सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायच्या आहे, मग त्याकरता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. आता त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजे ना, कारण देवाच्या लक्षात आलं नामदेवरायानं जर ज्ञानोबरायांबरोबर पाठवतोय तर मला करमत नाही, आणि जर नाही पाठवलं तर माझ्या नामदेवाला घ्यायला कोण आलाय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, जो ज्ञानियांचाही राजा आहे. बरं परमार्थिक भाषेतलं पटत नसेल तर व्यवहारातलं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी एकच विचार केला, या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं काय म्हटली? नाही, नका पाठवू, तुमची इच्छा, पण नंतर ऐका. सगळ्यांनी ठरवलं या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे छोटे चुलते काका मुंबई हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीचे काका तिच्या घरी आले. घरातल्या सगळ्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही प्रत्यक्ष आज आमच्या घरी आलेला आहात. जज साहेबांनी सांगितलं, या दिवाळीला मला माझ्या पुतणीला माझ्या घरी न्यायचंय. घरातली म्हटली आता लगेच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं? पाठवायचं नाही. पण न्यायला कोण आलेत? हायकोर्टातले जज साहेब का ज्यांना सगळे लोक कोण नमस्कार करतात. त्याप्रमाणे माझ्या नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्याच्या जवळ अथांग असं ज्ञान आहे, असा ज्ञानोबा त्या ठिकाणी घेण्याकरता आला होता. सांगितलं ठीक आहे, मी तुमच्या बरोबर नामदेव महाराजांना पाठवतो. ज्ञानेश्वर महाराज निघून गेले. नामदेवराय आले. देव म्हटले, नामदेवा तुला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचंय. नामदेव महाराजांनी स्पष्ट नकार दिला. मी जाणार नाही देवा. म्हटले का? नामदेवराय म्हटले, देवा अरे तूच म्हणाला होता तुला माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, मग आता तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर कसा काय पाठवतो? देव म्हटले, नामदेवा
मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना तो ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही. अरे नव्हे नव्हे, ज्ञानोबा यांचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही, ज्ञानदेव मीच आहे. नव्हे नव्हे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. रे ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. नामदेवराय म्हटले, देवा असं म्हणतोस, मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एका अटीवर. म्हणे कुठली? नामदेवराय म्हटले, देवा मी तीर्थयात्रे करता जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, अन्न घी मी तयाचे, नको घेऊ दर्शन, फक्त तीर्थयात्रा करण्याकरता जाऊ एवढीच माझी इच्छा आहे. नामदेवराय तयार झाले. ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय नामदेवराय दोघं जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. आणि ज्या वेळेला नामदेवराय निघून गेले, देव रावळामध्ये आले. देवाला नामदेवरायने खेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. गुडघ्या डोके घातले. देवाला काही कळेना, देवाला काही करमेना. ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले. नामदेवराय पंढरीच्या रावळात गेले. पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं. या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण नामदेव महाराज म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगती सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हटले, देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगती सुख किती मोठा हे आज मला कळालं. म्हणून संगतीला फार महत्व आहे. आत्ताच्या काळामध्ये संगत करायची, चांगल्याची करा, वाईट माणसाची करू नका. संगतीने माणूस सुधारतो, संगतीने माणूस बिघडतो. आणि म्हणून संगत जर चांगल्याची केली तर तुमचं जीवन हे सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि वाईटाची जर केली तर तुमची जीवनरूपी नौका मध्येच भावसागरात बुडल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे म्हणतात, आम्ही संतांची संगत केली, आम्ही रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलं. कारण संत महात्मे म्हणतात संतांची संगत करणं, देवाचं नामचिंतन करणं हा आमच्या वाणीला लागले एक स्वभाव आहे. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलतो का? एखाद्या बाईला जर भांडायची सवय असेल, तिने किती ठरवलं मी भांडायचं नाही, तिचा स्वभाव बदलणार आहे का? महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे, त्याच्यात सांगितलंय, आधी होती दासी पटराणी गेली तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, इथं कोणी वाग्या नाही ना, आहेत. दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. थोडक्यात काय, आमचे संत महात्मे म्हणतात माणूस मरतो पण त्याचा मूळ स्वभाव बदलत नाही. तसं रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं, संतांची संगत करणं हा आमचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. आमच्या शरीराला लागलेला वळण आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ. एखादा चांगला मनुष्य असेल, सज्जन असेल आणि एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाच्या संगतीत गेला, दारू पिणाऱ्या मित्राच्या संगतीत जर गेला, तो म्हणतो बाबा आज योगायोगाने माझ्या बरोबर हॉटेलमध्ये आला तर थोडी तरी घे माझ्यासारखी. म्हणतो नको रे कधी घेतली नाही. अरे जास्त नको, थोडी तरी. अरे नको रे कधी घेतली नाही. अरे जास्त नको, चवीपुरतं एखादं झाकण. याच्या आग्रासो एक झाकण, 2 झाकण, 3 झाकण, मग झाकणं पिता पिता नंतर रोज एक लागते. याला काय म्हणतात माहितीये ना? हुशार तसे तुम्ही. मग याला कारण का? संगत कुणाची? वाईट माणसाची संगत जर केली तर तो वाईटाच्या मागे जातो. पण तो जर दारू पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीत गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, नंतर तो म्हणतो अरे मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. याला म्हणतात संगत. म्हणून शक्यतो माणसानं वाईटाची संगत करण्यापेक्षा जी माणसं तुम्हाला आम्हाला चांगल्या संगतीने आपल्या शेवट गोड करतील अशा माणसाच्या संगतीमध्ये जा. कारण महाराजांनी म्हटले संत महात्म्यांच्या अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होई शांती महत पापा. संताची अर्धक्षणाची संगती सुद्धा फार महत्वाची आहे. अर्धक्षण जरी माणसाला संताची संगत मिळाली ना, त्याच्यात तुमचं आमचा उद्धार आहे. उदाहरण म्हणून सांगते, एक दिवस एक साधू महाराज गंगेच्या किनारी स्नान केलं आणि गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले होते. तेवढ्यात तिथल्या राज्यातला राजा साधू महाराजांच्या पाठीमागे आला
साधू महाराज नेमका करतायत तरी काय, कुठल्या देवाचं ध्यान करतायत. म्हणून त्या ठिकाणी तो राजा साधूंच्या पाठीमागे उभा होता. आणि तेवढ्याच समोरच्या गंगेमध्ये एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा. बगळ्याला पाहिलं आणि साधू महाराजांच्या तोंडून शब्द आले, अरे बगळ्या, अरे घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. बगळ्या, घासून घासून चोच तीक्ष्ण करतो, हे कशा करता करतो ना, हे मला पूर्णपणे माहित आहे. हे साधूचं वाक्य राजाने ऐकलं. साधूचं वाक्य आहे, संताचं वाक्य आहे, म्हणून राजा रात्रंदिवस तेवढंच वाक्य बोलू लागला. घीस घीस करे तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. आणि तेवढ्यात गंमत अशी झाली, राजाच्या राणीनं राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे डावपेच केले होते, पण राजाचं काही त्या ठिकाणी मरण त्याला येईना. म्हणून राणीनेच आपल्या राज्यातल्या न्हाव्याला सांगितलं, न्हाव्या तू आज काय करायचं, राजाची दाढी करायच्या निमित्ताने राजवाड्यात यायचं, आणि आज तू काय करायचं, राजाची दाढी करता करता त्याची मान कापायची. न्हावी घाबरला. न्हावी म्हटला, राणी साहेब, राजे साहेबांना माहिती पडलं तर माझीच अगोदर मान कापेल, तुला जर जगायचं असेल तर माझा आदेश तुला पाळावाच लागेल. राणीच्या म्हणण्यानुसार न्हावी दादा त्या ठिकाणी राजवाड्यात आले. राजे साहेब खुर्चीत बसले. आता दाढी करता करता राजाची मान कापायची. पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता वस्तारा असायचा. आता दाढी करता करता मान कापायची म्हटल्यावर वस्तारा कसा पाहिजे, जरा धारदार पाहिजे. म्हणून तो न्हावी दादा काय करायचा, पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. तेवढ्यात राजा म्हटला, अरे न्हावी दादा, याच्यात माझं काहीच नाही, हा सगळा तुमचा राणीचा डाव आहे. राजा म्हटला, अरे दाढी करता करता तुला काय झालं, राणीचा डाव. आता मला खरं सांग, नेमका काय राणीचा डाव आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की राजे साहेब, तुमच्या राणीने आदेश दिला होता की आज तू काय कर, राजाची दाढी करता करता मान कापायची, म्हणून मी त्या ठिकाणी वस्त्राला धार लावत होतो. माझा दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एकच आहे का त्या दिवशी त्या राजाने तर साधूचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज त्या राजाची मान कापली गेली असती. पण अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून खरं सुख आहे संगत चांगल्याची करण्यामध्ये. म्हणून एखाद्याने मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला, लोक म्हणतात तो सुखी झाला. पण माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढं माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामींनी गोड वर्णन केले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगात कोणी सुखी नाही. आपल्याला असं वाटतं अरे माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला, त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिवाय देतो. तिने ठरवलं, आता खूप दिवस नवऱ्याचा त्रास सहन केला, आता शासनानं आपल्याला 50% आरक्षण दिलंय. म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं. किती जोरात नाही म्हटल्या बघा, आवाज आहे का. म्हटली आता घाबरायचंच नाही. आज नवरा घरामध्ये आला, सवयीप्रमाणे संध्याकाळी नवरा घरात आला, त्यानं भांडायला सुरुवात केली. ही म्हटली, का हो घरात आले की सारखे भांडता, सारखे शिवा देता, तुम्हाला हसताच येत नाही का. जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. याला वाटलं अरे खरंच आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो. तो त्यांच्या घरात गेला आणि म्हटला, मित्रा अरे आम्ही दोघे नवरा बायको सारखे भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, हसण्यासाठी करता तरी काय, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. तो म्हटला, तुला ऐकायचंय हाय ते बरे. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघे भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते, चपात्या लाटायचं. ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारा म्हणे, आमच्या कमीत कमी शिव्या तरी. म्हणजे आपल्याला असं वाटतं
त्यांचा संसार त्यांचा प्रपंच सुखाचा आहे, कोणाचाही संसार कोणाचाही प्रपंच सुखाचा नाही. कारण महाराजांनी म्हटले दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि म्हणून महाराजांनी म्हटले खरं सुख आहे संतांची संगत करण्यामध्ये. नामदेव महाराज म्हणतात देवा आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय म्हणतात पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावळातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती. पण संत महात्मे तुम्हाला आम्हाला ज्या देवाचं नामचिंतन करायला सांगतात तो देव कुठे राहतो? संत महात्मे ज्या देवाचं नामचिंतन करायला सांगतात तो देव कुठे राहतो? जम्बोया दीपा माझी एक पंढरपूर गाव. सप्तद्वीपांपैकी पहिलं द्वीप म्हणजे जम्बोद्वीप. त्या दीपात माझा पांडुरंग परमात्मा राहतो. पण नामदेवराय म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती. पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना त्यावेळेला संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून या ठाव अहंतेचा. नामदेव महाराज म्हणतात तो अहंकार आज माझा गळून पडला. कारण नामदेवराय म्हणतात मला अजून तो प्रसंग आठवतोय का ज्या वेळेला मी उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ मथुरा वृंदावन प्रयाग कुरुक्षेत्र करत करत ज्या वेळेला मी सौराष्ट्रामध्ये सोमनाथाजवळ आलो, औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो, त्या ठिकाणी मोठं मैदान होतं. रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तन इतका समाज जमला होता. नवे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 23 लाख देव खाली आले होते. आणि त्याच कीर्तनामध्ये माझे पांडुरंग परमात्मा नाचत होते. महाराज कीर्तन करतायत, अनेक संत मंडळी समोर आहेत, अनेक देव समोर आहेत. कीर्तन इतकं रंगात आलं देव कीर्तनामध्ये नाचतायत. अक्षरशः नाचता माझ्या देवाची फजिती झाली. नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा पितांबर गळला, देव भानावर नाही तरीही देव नाचतायत. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाला म्हणून चंगला जग जेठी. अचानक हात धरला, देव घाबरले. काय झालं? कबीर महाराज म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय. इतकं कीर्तन रंगात आलं होतं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. आणि त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण ज्या टायमाला पूजा करण्याकरता आले, बघतो तर काय मंदिरात जायला रस्ता नाही. ओरडले महाराज आम्हाला मंदिरामध्ये पूजा करायला जायचंय, जायला रस्ता नाही. ही काय कीर्तन करण्याची जागा आहे का? तिकडं मंदिराच्या मागे जाऊन तुमचं कीर्तन करा. कर्मठ ब्राह्मण होते ते. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या मागे गेले. मंदिराच्या मागे त्या ठिकाणी सगळे देव गेले, संत गेले. आणि पुन्हा मंदिराच्या पाठीमागे कीर्तन सुरू झालं. देव त्या ठिकाणी नामदेवराय कीर्तन करू लागले, संत मंडळी गाऊ लागली, कबीर महाराज पक्ष वाजू लागले, देव नाचू लागले. अरे त्या औंढ्या नागडा देवाला सगळं पडलं. आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. स्वतः पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. अनेक संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आलेत. ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय. सगळे माझ्या मंदिराच्या पाठीमागे गेलेत. आता मला असं बसून चालणार नाही. अरे आमच्या औंढ्या नागना देवाने काय केलं? फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्या औंढ्या नागना देवाने देखील त्या ठिकाणी आपलं तोंड पुन्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनाकडे फिरवलं. आजही औंढ्या नागनाथला जाऊन बघा, महादेवाचं मंदिर कुठे महादेवाचं नंदी कुठे असं मंदिराच्या समोर, पण तिथला नंदी आज मंदिराच्या पाठीमागे आहे. कारण त्या देवाने तोंड फिरवलं, दृष्टांत संपला. नामदेव महाराज म्हणतात अरे औंढ्या नागनाथ देवाने तोंड फिरवलं, पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं? संताच्या. म्हणून नामदेवराय म्हणतात बाबांनो मी तुम्हाला एक नाही तर 2ही हात वर करून सांगतो, आताच्या कलियुगामध्ये संगत करायची आहे, साधूची करा, संताची करा. कारण या कलियुगामध्ये संताचा श्रेष्ठ आहे. उपाय धरावे संताचे ते पाय, संताचे पाय धरल्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून पूर्वीच्या काळचे साधू आणि आताच्या काळचे साधूंमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणून साधू या शब्दाचा अर्थ काय? ज्यानं 6 धुवून टाकले. 6 म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार. षडविकार ज्यानं धुतले, ज्याचे संपले, त्याला म्हणतात साधू. आणि म्हणून महाराजांनी म्हटले पूर्वीच्या काळचे साधू. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे आपल्या गावात एक वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही
तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. वासुदेव पहाटे पहाटे आपल्या गावात यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपलं गावाचं नाही तर सगळं आभाळ दुमदुमून जायचं. आणि म्हणून पूर्वीच्या काळचे जे काही लोक होती, पूर्वीच्या काळचे जे काही संस्कार होते ते चांगले होते. पूर्वीच्या काळचे साधू चांगले होते. पण आत्ताच्या काळामध्ये साधू जर पाहायला गेलो तर आत्ताच्या कलियुगामध्ये साधू झाले पण कसे, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोणी म्हणती साधू, अंगाला वनिया राख, डोळे झाकुणी करती पाप. आत्ताच्या काळामध्ये साधू झाले पण कशा करता, पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपलं पोट भरण्याकरता अनेक संत महात्मे झाले पण त्या खोट्या साधूंच्या पाठीमागे लागू नका. आणि जर लागलं तर काय होतं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. तो गाव जरा बऱ्यापैकी श्रीमंत होता. साधू महाराज त्या गावातच थांबले. साधू महाराजांनी सांगितलं, वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं, गीतेचं, भागवताचं, ज्ञानेश्वरीचं सगळं ज्ञान मला आहे. बरं तुमच्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं हे मला कळतं. 1 लाखाचे 2 लाख करतो, 2 लाखाचे 4 लाख करतो. पैसा कोणाला नको आहे. मग तुम्हाला सांगते, ते बंधू साधू असेच असतात. जर कधी आले तर लक्षात ठेवा, तुम्हाला म्हणतात 1 लाख द्या, 2 लाख देतो. आपल्याला 1 लाखाचे 2 लाख देतात, नंतर 2 लाखाचे 4 लाख देतात. आपण त्याला 4 लाख दिले तो आपल्याला 8 लाख देतो. एक दिवस आपण त्याला 50 लाख दिले, लोकांचे पैसे गोळा केले का साधू फरार. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. सो साधूही तसाच होता. आणि त्या साधूवर इंजिनियरची श्रद्धा बसली. तो इंजिनियर घरी गेल्यानं बायकोला म्हटलं, अगं आपल्या गावात इतके चांगले साधू आले, तितके संत महात्मे आलेत का त्यांना वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं ज्ञान आहे. बरं इथं बसल्या बसल्या गावात काय चालतं, जगात काय चालतं हे त्यांना कळतं. त्या इंजिनियरची बायको म्हटली, तुम्ही काही म्हणा पण माझा काय त्या बंधू साधूवर विश्वास नाही. इंजिनियर म्हटला, अगं तू त्यांचं दर्शन घ्यायला चल, मग तुला कळेल. ती म्हटली, अजिबात नाही, माझा काय त्याच्यावर विश्वास नाही. कारण त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती. आणि वारकरी संप्रदायातील माणसं सहसा बंधू साधूवर विश्वास ठेवत नाही. तिने सांगितलं, मी विश्वास ठेवणार नाही. म्हटली ठीक आहे. मग संध्याकाळी असं करतो, त्या साधूंनाच मी आपल्या घरी भोजन करण्याकरता आणतो. आता आणतो म्हटल्यानंतर तिने सांगितलं, ठीक आहे, साधू महात्म्यांना आपल्या घरी घेऊन या, त्यांच्याकरता मी पक्वान्न त्या ठिकाणी तयार करते. संध्याकाळच्या टायमाला नवऱ्यानं त्या ठिकाणी साधू महाराज आले. गावातली 4-5 प्रतिष्ठित मंडळी महाराजांच्या पाठीमागे आली आणि तिनं महाराजांकरता सुंदर 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. 5 पक्वान्नाचं भोजनाबरोबर तिनं साधू महाराजांकरता भजे काढले होते. भजे माहिती आहे ना, तोंडाला पाणी द्यायचं. बाबा म्हटले पाणी सुटल, तोंडाला पाणी द्यायचं नाही. तिनं सुंदर असे भजे काढले होते. पण तिनं असं ठरवलं, साधू महाराजांना जर इथं बसल्या बसल्या जर जगातलं दिसतं, आज साधू महाराजांची परीक्षा घ्यायची, साधू नेमका खरा आहे की खोटा आहे. बरं ताटं वाढताना असं करायचं, महाराजांचे जे काही भजे आहे ना ते भजे भाताच्या खाली लपून ठेवायचे. कुठं? भाताच्या खाली. संध्याकाळच्या टायमाला महाराज आले, ताटं वाढण्यात आली आणि त्या ठिकाणी ताटं वाढले. सगळ्या ताटांमध्ये भजे होते. महाराजांच्या ताटामध्ये भजे होते का? नाही. तुम्ही झोपले वाटते. होते होते होते. कुठं होते? जागे हात. कुठे होते? भाताच्या खाली होते. ताटं वाढण्यात आली, ताटाभोवती पाणी फिरवलं. महाराजांनी डोळे झाकले आणि महाराज जोरात म्हटले, हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला, महाराज आजूबाजूला कुठं कुत्रे नाही, काय नाही, हाड हाड कोणाला म्हणालात? म्हटलं कसे नाही साहेब, ज्या टायमाला मी डोळे झाकले त्या टायमाला मला असं समजलं का पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कुत्रे शिरलेत आणि ते कुत्रे मी इथं बसल्या बसल्या हकलले. बाई म्हटली, आता खरी परीक्षा आहे. साधू महाराजांनी डोळे उघडले. इंजिनियरचं लक्ष गेलं महाराजांच्या ताटाकडे. इंजिनियरनी पाहिलं, सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते पण महाराजांच्या ताटात भजे मात्र होते होते. इंजिनियरले काय पाहिलं? महाराजांच्या ताटात भजे. इंजिनियरला दिसले नाही, महाराजांच्या ताटात भजे नाही. तो म्हटला, काय ग, महाराजांना भोजनाकरता बोलवलं, सगळ्यांना भजे वाढले, महाराजांना वाढले नाही, महाराजांचा अपमान केला, मुद्दाम केलंस तू. बायकोला जे मारण्याकरता धावला ना. साधू महाराज म्हटले, थांबा साहेब, बाई विसरले असतील, बाई जरा दुसरी भजी घेऊन या. बाई म्हटली, थांबा महाराज, जगाला फसवू शकता. अहो आता तुम्हाला माझ्या समोर इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या रवळातले कुत्रे जर दिसले तर भाताकालचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात बंधू साधू. म्हणून महाराजांनी म्हटले, खरा संत कुणाला म्हणतात की ज्याच्या जवळ
ज्याच्याजवळ दया क्षमा शांती ही गुण असतात त्याला म्हणतात खरा साधू संत तो. म्हणून महाराजांनी म्हटले संताची संगत करा, साधूची संगत करा. या काळामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. आपण जर संत पाहिले तर संत वामन बाबा, संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यासारखी संत मंडळी आपल्या परिसरामध्ये या महाराष्ट्राला मिळाली. हे आपलं खरंच मोठं भाग्य आहे. कारण वामन भाऊंची आणि भगवान बाबांची कृपा जर आपण पाहिली तर या परिसरावर आणि या महाराष्ट्रावर आज इतकी मोठी कृपा त्यांची आहे का बैसोनी पाण्यावरी वाची ज्ञानेश्वरी इतकी ताकद त्या संत महात्म्यांमध्ये होती. म्हणून हे संत महात्मे तुमचा आमचा प्रत्येकाचा उद्धार करणार आहेत. निश्चितच आपण मनापासून जर त्या संतांची भक्ती केली तर ते संत आपण समुद्राच्या अलीकडे आहोत आणि समुद्राच्या पलीकडे नेणारे आहेत ते तुम्हाला संत महात्मे. त्या संतांचं नामचिंतन जर केलं, त्यांची संगत जर केली तर ते निश्चितच तुम्हाला आम्हाला समुद्राच्या पहिली किनाऱ्याला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगतीला फार महत्व आहे. जीवन जगत असताना माणसानं व्यसनापासून थोडंसं बाजूला राहा. आणि काही लोक खरंच ही जी लोक दारू वगैरे पितात ना, वाईट लोकांची संगत करतात, त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते. एक दिवस एका माणसाला आपल्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती आणि तो आपल्या मित्रांना म्हटला बघा आज रात्री 12 वाजता मी तुम्हाला बरोबर पार्टी देतो. म्हणे 12-1 वाजता म्हणे पार्टीचा टाइम आहे का? तुला काय करायचंय? 12-1ला पार्टी देणार. म्हटले कशाची? म्हटले कसं आहे ना, माझ्या बायकोनं कालच तिच्या माहेरून चांगली मोठी शेळी आणली. शेळीच म्हणतात ना तुमच्याकडे का बकरी? बकरी. बरं, तुम्ही म्हणाल ते चांगली मोठी बकरी आणलेली आहे आणि मग त्या ठिकाणी मागितली. प्रेमानं बायको देणार नाही. माझी बायको मुलं झोपले का रात्रीच्या टायमाला मी ती बकरी बरोबर चोरून आणणार. म्हटलं ठीक आहे. आता रात्रीच्या टायमाला याला वाटलं माझी बायको मुले झोपले की काय, पण बायकोला माहित होतं माझा नवरा दारुड आहे. दारुडे माणसं घरातून पैसा बायको सोनं कधी नेऊन विकून त्याची दारू पितील याची गॅरंटी. म्हणून ती बिचारी कधी झोपत नव्हती आणि तिला माहित होतं एक दिवस माझी बकरी चोरीला. तिचं लक्ष फक्त खिडकीतून त्या बकरीकच असायचं. आता रात्रीच्या टायमाला 1 वाजता याला वाटलं माझी बायको मुली झोपली काय. हा गुपचूप गोठ्यामध्ये गेला. त्यानं ती बकरी घेतली, नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, आंघोळ बिंघोळ केली, गोठ्यामध्ये गेला. बघतो तर काय गोठ्यामध्ये बकरी तशीच. बायकोला म्हटला काय ग गोठ्यामध्ये बकरी तशीच कशी काय? बायको म्हटली अहो त्या बकरीचा मारू द्या, पण रात्री 1 वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते? कुत्र्याचीच पार्टी केली आणि मग लागला उलट्या करायला. नंतर करून काय फायदा आहे का? म्हणून एखाद्या गोष्टीचं वर्म चुकल्यानंतर दुःख भोगावं लागतं. तसं संगत करताना चांगल्या माणसाची करा, वाईटाची करू नका. वाईटाच्या संगतीत जर गेलात तर तुमची देखील अशीच फजिती झाल्याशिवाय राहणार. म्हणून महाराजांनी म्हटले साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. काही साधकांनी नामदेवरायांना प्रश्न करा, नामदेवराय कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतात साधू थोर जाणा, संत कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेनं करतात. आणि म्हणून तर संपूर्ण जग आजही माझ्या ज्ञानोबारायांना माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची बोल म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू? तो प्रसंग आठवला, अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळले तोच त्यांच्या माता पितांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर देखील पाणी भरू दिलं नाही. मांडे भाजण्याकरता स्वतः भांड दिलं नाही, पण कुंभाराने दिलेला खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. पण इतका दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबारायांनी एका अभंगात एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय म्हटले खळ म्हणजे वाईट. ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटांचं कल्याण हो. आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे त्यांनी महाराजांनी सांगितले या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा आमच्या संत महात्म्यांनी जगावर प्रेम केलं
आणि जगावर प्रेम करताना अखंड रात्रंदिवस देवाचं नाम चिंतन केलं. संत महात्म्याने ज्या देवाचं चिंतन केलं एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, जननी जने स्वभक्त बने, दाता बनिया शूर, नाही तो बरी वांज भली, क्यों खाइया नूर. माते, मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर चांगल्या मुलाला जन्म दे, नाहीतर माते तू वांज राहिली तरी चालेल. म्हणून आई बापाचे आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय प्रत्येक महिन्यात जर मातेने आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार केले, निश्चितच मातांनो पितांनो आपली मुलं चांगली जन्माला येतील. संस्कार महत्वाचे. पण आताच्या काळामध्ये काही माताच अशा आहेत का त्यांना आपल्या गर्भावर संस्कार कसे करावे हे माहित नाही. त्या माता काय करतात, 1-2 महिने झाले गरोदर राहिल्या, डॉक्टर काय सांगणार, तुम्हाला आरामाची गरज आहे. मग गरोदर राहिल्यानंतर आराम करायला कुठे जायचं? महिला मंडळ. कुठे? माहेरी. माहेरी गेल्यावर करमणुकीचं साधन काय? त्या टीव्हीनं वाटोळ केलं ना, काही ठेवले का? अहो ती माता टीव्ही पुढे बसते, काही पिक्चर लावते, काही गाणे लावते. ती माता तो टीव्ही बघता बघता झोपते. ती माता झोपते पण तिच्या पोटातला गर्भ सगळे गाणे आणि पिक्चर ऐकत असतो. असे परिणाम जर एक गर्भावर झाले, एकदा का मुलगा जन्माला आला, वरातीला हळदीला गेला, तो म्हणतो बँडवाल्या अरे बजाव ना. याला कारण का? कुठेतरी लहानपणापासून संस्कार करताना चुकलात म्हणून तुमची मुलं वाईट वळणाला गेली. आत्ताच्या काळामध्ये माता आईबाप आपला मुलगा रडायला लागला त्याला मांडीवर घेतात आणि एकच गाणं म्हणतात, वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना, वाटेत भेटला तिळाचा दाना. आपल्या मुलांवर संस्कार कसे? वटाणा फुटाणा शेंगदाणा. याचा परिणाम काय होतो? एकदा का आपली मुलं पार्टीला बसली हॉटेलमध्ये का त्यांना दारूच्या बिअरच्या बरोबर काय लागतात? वटाणे फुटाणे. चांगला अनुभव दिसतोय बरं का. तुम्ही भरपूर हसलात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. असो, म्हणून संस्कार जसे संस्कार कराल ना, आई बापाने संस्कार केले म्हणून तशी मुलं जन्माला आली, म्हणून चांगले संस्कार करा. नाहीतर आपण जर आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाही, कुणीतरी एक परगीरची मुलगी घरात येते, 1-2 महिने घरातला वातावरण बघते, नंतर हळूच नवऱ्याला म्हणते या घरात मला तुमचे आई बाप नको. बायकोच्या सांगण्यावरून आई बापाला घराच्या बाहेर काढतो. एकदा का आई बाप घराच्या बाहेर गेले, बायकोला घेणार, घरात बसणार, काम नाही धंदा नाही, ताट घेतो, रोज सकाळी बायकोची आरती करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील तेच मी ऐको, जय देव जय देव. तुमच्याकडे आहे का बायकोची आरती? आली तरी करू नका. पण एवढ्या वेळ काय मन समाधान होत नाही. परत ताट घेतो, परत आरती करतो. आग आग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. भोप्यान भूपी घरात, आई बाप कुठं घराच्या बाहेर. पण आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका, प्रेम करू नका. अवश्य करा, पण कधी करा? तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत असेल ना तर तुम्ही तिची सेवा करा. आणि तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल ना, तुम्हाला ही तिची गरज. काही भामटे नाही सुद्धा म्हणत नाही. म्हणून या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. चांगले संस्कार करा. पूर्वीचा एक काळ जर बघितलं, पूर्वीच्या काळचे संस्कार जर बघितले ना, पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना रात्रंदिवस देवाच्या नावाच्या उभ्या गायच्या. एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, दुसरा वाघ आणि तिसरं डुक्कर. काय? पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर. 3 जण मित्र राहत होते. एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारा आल्यानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट मरण पावला. पोपट मरण पावला. त्या डुक्करानं पाहिलं, त्या वाघानं पाहिलं की अरे ते आश्रयाचं झाड पडलं, त्याच्यावरचा पोपटही मेला. या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय? त्या पोपटाचा शोक करून करून तो वाघ सुद्धा मेला. पोपट मेला, वाघ मेला. डुकरानं पाहिलं अरे माझे जवळचे 2 मित्र गेले, त्या आश्रयाचं झाडही गेलं, आता या जंगलामध्ये माझा जगून फायदा तरी काय? म्हणून त्या दोघांचा शोक करून करून ते डुक्कर सुद्धा मेलं. पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे 3 जण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते?
चांगली माहिती हो. काय तयार होते? दारू. दारू पिली कोणी? माणसानं. ज्या टायमाला माणूस दारू पितो, दारू पिल्याबरोबर प्रथमतः तो पोपटासारखा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. थोडी चढली त्या गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडायला सुरुवात करतो. आणि अजून जास्त चढली का रस्त्यावर गटारीत कुठेही डुकरासारखा लोळत. पटलं वाटतं? पटलं. म्हणजे ही लोक दारू पिल्यानंतर असं का वागतात याच्या पाठीमागे कारण आहे. दारू पिऊ नका, वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. आणि ज्या दिवशी माणसानं दारू पिली त्या दिवशी त्याचा प्रपंच संपला. म्हणून जी वाईट व्यसन आहे ती वाईट व्यसन करू नका. समाजात 4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. आईबाप गेलेले असतात. आईबाप गेल्यानंतर ती भाऊजाई म्हणत्या, हो तुमचे आईबाप गेले, 4 बहिणींचं करता करता, त्यांच्या मुलांचं करता करता पैसा पुरत नाही, इथून पुढं तुमच्या बहिणींकडे लक्ष द्यायचं. काय म्हटल्या? नाही, लक्ष द्यायचं नाही. मग त्या बहिणी रडतात, म्हणतात, दादा अरे तू आमचा एकुलता एक भाऊ आहे, आमचे आईबाप गेले, या जगात आम्हाला कुणाचा आधार नाही. अरे आम्ही 4 बहिणी म्हणजे कोण आहोत? आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या चिमण्या, सख्या भाऊ राया एका रातीच्या पाहुण्या. दादा आम्ही 4 बहिणी आहोत, तू एकुलता एक आमचा भाऊ आहे. दादा आलो तरी रक्षाबंधनच्या दिवशी मुक्कामाला येऊ, आलो तरी भाऊबीजेला मुक्कामाला येऊ. एका रात्रीच्या पाहुणे आहे दादा, जास्त नको रे. एका रात्रीपुरतं प्रेम दाखव, एका रात्रीपुरती माया दाखव. आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे असतो? आम्ही 4 बहिणी 4 डोंगराच्या आड, सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड. दादा तू आमच्या घरी येऊ नको, आम्ही कशा आहोत आमची चौकशी तरी कर, आमची मुलं बाळ कशा आहेत चौकशी तरी कर. दिवाळ सण आला, रक्षाबंधन आलं, प्रत्येक भावाला वाटतं आपल्या बहिणीसाठी काहीतरी साडी चोळी खरेदी करावी. भाऊ साडी घ्यायला चालला, आपली भाऊजे त्याला हळूच धक्का मारते आणि त्याला काय म्हणते, भाऊ घेतो साडी भावजई देते धक्का, तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका. काय म्हणते, थोडी हलकीच घ्या, जास्त भारी नका घेऊ. म्हणून बहीण त्याची आहे, किती हजाराची साडी घ्यायची हे त्याचं त्याला ठरवू द्या. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये भावा बहिणीचं नातं जर पाहिलं तर भावाला आपल्या बहिणीविषयी जास्त प्रेम राहिलं नाही, जास्त माया राहिली नाही. त्यांचं प्रेम, त्यांची माया कुठं गेली ऐका. आत्ताच्या काळात माया नाही ग भावाला, वाकडी केली वाट गेला सासूरवाडीला. कुठे जातो? सासऱ्याच्या घरी. तिकडे जायला किती तयारी, सासूरवाडीला जायला गाडी वढली ताडली. बहिणीच्या गावा यांची, बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली. इतकं प्रेम असतं का? म्हणून भाऊ बहिणीशी किती वाईट वागला तरी बहिणीला आपला भाऊ गोडच असतो. शेजारच्या 20-25 बायका गोळा करते आणि त्यांना म्हणते, अग आयानो बायानो काय पाहता खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. कधी असतं का? नाही. बहिणीचं असणारं प्रेम आजच्या दिवशी इतकं श्रेष्ठ नातं बहीण भावाचं असतं. रक्षाबंधनचं नातं इतकं श्रेष्ठ नातं असतं, या नात्यासारखं श्रेष्ठ नातं या जगात कुठलं नाही. म्हणून नाती जपण्याचा प्रयत्न करा. आणि आज या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा दिवस. या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक नेत्यांनी, अनेक सैनिकांनी आपल्या त्या ठिकाणी आपले स्वतःचे बलिदान केले. स्वतः मात्र दिव्यासारखे राहिले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले, ते अमर हुतात्मे झाले. ज्यांनी ज्यांनी या देशाकरता त्याग केलं, बलिदान केलं. आज हिंदू भांडतात, मुस्लिम भांडतात, सगळ्या जातीचे लोक भांडतात, म्हणतात हा देश आमचा आहे. हिंदू म्हणतात देश आमचा, मुस्लिम म्हणतात देश आमचा. आपण फक्त इकडे भांडतो, पण तिकडे देशाकरता लढणारे सैनिक वेगळेच आहेत. आज पाठीमागे आपण पाहिलं कितीतरी सैनिक, कितीतरी जवान त्याच्यामध्ये शहीद झाले. त्यांच्या पाठीमागे कोणाची बायको, कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाची बहीण, कोणाची अनेक लोक त्या ठिकाणी पोरकी झाली. पण त्यांनी मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अतिरेक्यांपासून या देशाला वाचवलं.
म्हणून आपण भांडतो हा देश आमचा. पण मी सांगते हा देश तुमचा नाही, माझा नाही, हिंदूंचा नाही, मुस्लिमांचा नाही, तर हा देश कुणाचा आहे. आणि म्हणून जे जवान आज या देशासाठी सीमेवर लढतायत त्यांचाच हा देश आहे. त्या जवानांनी छत्रपती शिवाजी राजांचा त्या ठिकाणी आदर्श घेतला आणि ते त्या ठिकाणी झगडत राहिले. म्हणून राजांसारखे मावळे, राजांची मावळे बनण्याचा प्रयत्न करा. शिवाजी राजांसारखं श्रेष्ठ दैवत या जगात नाही. एका माणसानं मला प्रश्न विचारत आहे, तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? जरा कान उघडे ठेवून ऐका. माझे राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निदाड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवाने ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला.